तर आतापर्यंतची सर्वात मोठी अपडेट म्हणजे टिकटॉक वापस येणार आहे. 2025 मध्ये खरंच टिकटॉक वापस येणार आहे का? तुम्हाला काय वाटते? तर नमस्कार मंडळी, माझं नाव आहे अनिकेत आणि आज आपला व्हिडिओ आहे टिकटॉक भारतामध्ये वापस येणार आहे की नाही येणार आहे. आणि 2025 ची सर्वात मोठी अपडेट म्हणजे टिकटॉक. आणि टिकटॉक तर तुम्हाला माहितच आहे. मग टिकटॉक काय? आणि तुम्ही टिकटॉक बनवलं तर असं नसन बनवत असाल तर आतापासून तुम्ही भाई एक रिंग लाईट आणि पावडरचा डब्बा विकत घेऊन घ्या. जर आतापर्यंत घेतला नशी तर फटकन जा, व्हिडिओ स्किप करू नका, काही नका करू, फक्त थांबून पहा व्हिडिओ, फटकन जाऊन घेऊन या ना फटकन. ठीक है, ट्राइपॉड आ गया अपना. ट्राइपॉड इसमें ये पाउडर 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 कैसे भूल सकता है मेरे भाई यार. टिकटॉक पे मेन वायरल वीडियो ट्रांजिशन की यार. कारण की तुम्हाला सांगणार आहे ना, आता मी टिकटॉक भारतात वापस आलं नंतर तुम्हाला तर फेमस वाचत असेल. कारण की भाई टिकटॉकवर तर एकच आहे, उडव पावडर, नाच पावडर आणि होय फेमस. आणि रिंगलेट तर पाहिजेच. मग कसा व्हिडिओ बनावा लागते तुम्हाला माहित नाही काय? कच्चा बदाम, आहा पक्का बदाम, आणि एक दुपट्टा टाकला खांद्यावर आपला की तोंड केलं की झालं ना फेमस. अरे खरंच टिकटॉक परत आलाय का इंडियामध्ये? सगळीकडे एकच एक खबर आहे. व्हॉट्सअप बघा, न्यूज बघा, या कोणाचे स्टेटस बघा, सगळीकडे एकच खबर की टिकटॉक भारतामध्ये परत आलेलं आहे. पण याच्यामध्ये खरं काय आणि खोटं काय हे जर तुम्हाला माहित करायचं असेल तर पहिले आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तर चला मग बघू आपण आता टिकटॉक मध्ये खरं काय आणि खोटं काय. आणि तुम्हाला लोकांना आठवते काय टिकटॉक कधी बॅन झालं होतं? 2020 मध्ये पूर्ण बॅन झालं होतं. आणि आता काय झालं काय माहित, अचानक लोक म्हणून राहिले की टिकटॉक भाई वापस येऊ राहिलं. माझ्या तर शॉकच झालो ना भाई मी पाहून न्यूज. तर चला म्हटलं आपण थोडस न्यूज वगैरे पाहिले आणि चायनासोबत हात मिळून राहिले असं खरंच आहे खोटं आहे भाई आपल्याला माहित करायला लागेल. तर मग मी केला थोडासा रिसर्च. तर मला असं माहित पडलं की टिकटॉक वापस येत आहे आणि टिकटॉकची एक वेबसाईट पण आहे. ते ओपन होत आहे पण ते चालू नाही होत आहे. तर ते काही थोड्या दिवसानं होईल. पण माहित आहे काय, गोंधळ असा उराला की तिथे लॉग इन नाही होत आहे आणि व्हिडिओही प्ले होत नाही आहे. आणि मेन गोष्ट म्हणजे टिकटॉकचं ऍप कच्चा बदाम हे नंतर पाहू. तर टिकटॉकचा जो ऍप आहे ना तो डाउनलोड पण नाही होत. याचा अर्थ असा आहे की ऑफिशियली टिकटॉक अजून भारतामध्ये आलं नाही आहे, पण येण्याची फुल शक्यता आहे भाई. आणि मी एवढा विचार केला आणि एवढे न्यूज बघितल्यानंतर आणि जे माझे खुफिया होते आणि ते पाठवल्यानंतर मला असं माहित पडलं भाई की मोदीजीचे आणि चायनाचे रिश्ते हे बम मजबूत झालेले आहेत, एकदम मजबूत. तर त्याच्यामुळे आपल्या भारतामध्ये टिकटॉक येण्याची संभावना आहे. आजपर्यंत जे घडलं नाही ते 2025 मध्ये घडलं आहे. जसं की तुम्हाला माहितच आहे. आता तुम्हाला मी दाखवूनच देईन काय काय घडलंय. तर होऊ शकते भाई 2025 मध्ये 5 वर्षा पहिले झालेलं बॅन आपलं टिकटॉक वापस येऊ शकते. म्हणजे त्याचा कमबॅक होऊ शकते. त्याची संभावना आहे. अजून पक्क कुठंच नाही आहे. इंस्टाग्रामवर मोठ्या क्रिएटरने टाकलं की टिकटॉक कमबॅक, पण अजून टिकटॉक कमबॅक झालेलं नाही आहे. तर टिकटॉक कमबॅक झालं ना, सगळ्यात पहिले तर तुझा भाऊ व्हायरल होईल. म्हणजे तो कसा तुम्हाला तर माहितच आहे. मग आणि न्यूजवर पण असे दाखवलं झालं आहे की टिकटॉक वापस येणार आहे. खूप मोठ्या न्यूजवर दाखवलं आहे की टिकटॉक वापस येणार आहे. पण याचा अजून काही कुठंच पक्क झालेलं नाही की टिकटॉक वापस येणार आहे. आणि अजून असा टाइम आला नाही आहे की टिकटॉकवर तुला मुजरा करायला लागेल बाई. म्हणजे तू समजू शकतो ना, मुजरा कायले म्हणतो. आणि तुम्हाला वाटते काय टिकटॉक मुळे इंस्टाग्राम बंद पडेल? तुम्हाला जर वाटत असेल तर कमेंट मध्ये नक्की सांगा. जर इंस्टाग्राम बंद पडलं तर सगळ्यात मोठ्यामध्ये धोका सगळ्यात मोठ्या इन्फ्लुएन्सरला आहे. कारण की टिकटॉक आल्यानंतर भाई तेरी प्यारी प्यारी अखिया तेरे दूध नैनों में यकिया लटका के झटका के चलती है कमरिया हलती है. असे खूप इन्फ्लुएन्सर होते की ते रातोरात फेमस झाले आणि रातोरात करोडपती बनले आणि लाखो कमवले. पण अजून तरी तो टाइम आला नाहीये. त्याच्यामुळे अजून काही माहिती नाही आहे आणि पक्क कोणाला माहित पण नाही की टिकटॉक येणार आहे की नाही येणार आहे. त्याच्यासाठी न्यूज बघत राहा, माहित पडणार. पण अजूनही संभावना अशा आहेच नाही की टिकटॉक वापस येणार आहे. टिकटॉकचं अजून काहीच माहिती नाही आहे. फक्त ही एक अफवा आहे. तर टिकटॉकमुळे सगळ्यात जास्त भारतामध्ये बेकारी वाढली, म्हणून टिकटॉक हे भारतामध्ये बॅन आहे. तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर
बेल दाबून द्यायचा, घंटी दाबून द्यायचा आणि सबस्क्राईब करून द्यायचा. तर भेटू मग आपण उद्याच्या अशाच नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा बाय.